विशेष सखोल पुनरीक्षण SIR 2026 मोहिमेच्या कामांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा। 22 जुलैच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर यशस्वी करण्याच्या सूचना। भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण SIR 2026 कार्यक्रमाच्या अनुषंगाने चांदवड तहसील कार्यालयातील शासकीय मध्यवर्ती सभागृहात 118 चांदवड विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, संबंधित अधिकारी, BLO, पर्यवेक्षक व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बैठकीत 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अत्यंत अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल यासाठी क्षेत्रीय स्तरावर काटेकोरपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले। यावेळी 22 जुलै 2026 रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। या शिबिरात जास्तीत जास्त गरीब, वंचित व गरजू विद्यार्थ्यांना सहभागी करून जास्तीत जास्त गरीब, वंचित व गरजू लाभार्थ्यांना सहभागी करून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। बैठकीस उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, तहसीलदार अनिल चव्हाण, नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, नायब तहसीलदार विजय कचवे, गट शिक्षणाधिकारी श्रीमती शीतल तावडे, चांदवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दिनेश शिनारे, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी छोटू थोरात, पुरवठा निरीक्षण अधिकारी पवन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे, देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ सूर्यवंशी, देवळा नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी प्रमोद ढोरजकर, कृषी अधिकारी चंद्रशेखर अकोले, गट शिक्षणाधिकारी सतीश बच्चाव, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत पवार, कृषी अधिकारी सीताराम पाखरे, गटविकास अधिकारी श्रीमती मेघा वाबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व BLO पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। अनुषंगाने मी आज चांदवड मतदारसंघाचे सगळे अधिकारी जे आहेत त्यांची आढावा घेण्यासाठी या ठिकाणी होतो। चांदवड मतदारसंघामध्ये काम चांगल्या प्रकारे चालू आहे। आपल्याला माहिती आहे की फॉर्मचा जो डिस्ट्रीब्युशन आहे ते ऑलमोस्ट 95% पुढे वाटप झालेलं आहे। 5% फॉर्म शिल्लक आहे, त्याच्यामध्ये कदाचित ते मयत स्थलांतरित व्यक्ती असेल त्यांचे जो फॉर्म आतापर्यंत देण्यात आलेले आहे। फॉर्म भरून 50% पेक्षा जास्त फॉर्म भरून डिजिटायझेशन पण करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये 2-3 गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख केला की सगळे जो BLA जो राजकीय पक्षाने अपॉइंट केलेला असेल आणि कुठल्या राजकीय पक्षांच्या आतापर्यंत अपॉइंटेड नसेल तर त्या सर्व लोकांनी ताबडतोब अपॉइंटमेंट करून घ्यावं, या नंबर 1 विषय आहे। आणि त्याच्यामध्ये BLAंचे देखरेखमध्येही सगळे काम करावं जेणेकरून भविष्यामध्ये होणारे तक्रार ते आपल्याला टाळता येईल आणि एक पारदर्शकता आपल्याला पूर्णतः मेंटेन करता येईल। याच्यामध्ये एक हा विषय सांगितला। दुसरं आहे की पुढच्या 4 दिवसमध्ये आपण SIRचं काम देवळा आणि चांदवडमध्ये आपल्याला संपवता येतो। त्याच्यामध्ये जवळपास यदि प्रत्येक BLOनी डेलीचे अगर 150 से 200 फॉर्म पण अगर अपलोड करून घेतला, फॉर्म जमा करून, तर ते काम होतील। मी जनतेला रिक्वेस्ट करतो, मतदारांना रिक्वेस्ट करतो की आपण हे सगळे फॉर्म्स जो आहे ते ताबडतोब आपण जमा करावा जेणेकरून हा प्रश्न जो आहे ते राहणारच नाही आणि लवकरात लवकर सगळे जो काम आहे ते लवकरात लवकर मार्गी लागेल। मला एवढा फक्त याच्या अनुषंगाने प्रत्येक अधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला, त्यांची अडचण काय ते समजून घेण्यात आलं। कुठल्याही अधिकारीला कुठल्या अडचण नाही, सगळे BLO असिस्टंट्स या मतदारसंघामध्ये सहकार्य करून राहिले। मुली अचूकपणे आणि वेळेवर हे काम पूर्ण होतील याचा आपण प्रयत्न करू। भारत निवडणूक आयोगाने एक एक्सटेन्शन 8 दिवसाचं दिलेलं असलं तरी आपण जो ओरिजिनल डेडलाईन होता त्याच्या आधी देवला आणि चांदवडमध्ये हा काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपली यही अपेक्षा आहे की अचूकपणे काम होणं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये तक्रार असेल या AIच्या माध्यमातून आजच्या डेटमध्ये निवडणूक आयोग AIच्या माध्यमातून पूर्ण जो काही काम झालं आहे त्याचे निरीक्षण करतात।
आणि त्याच्यामध्ये कुठल्या त्रुटी अडू नये ते पण आपल्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. जेणेकरून म्हणजे ही पूर्ण SIRची प्रक्रिया अचूकपणे कुठलेही मतदार न सोडता कुठलेही मतदार दुबार नाव न येता ही पूर्ण प्रक्रिया योग्यरीती पार पडेल ही आपला परिपूर्ण प्रयत्न आहे आणि व्यवस्थितपणे हे काम आपल्याकडे पूर्ण होणार आहे. दुसरी गोष्ट आहे की शाळाबाहेर विद्यार्थी असेल या बाल कामगारांचा विषय असेल त्याची पण सर्वेक्षण करायला मी सूचना दिलेली आहे जेणेकरून हे सगळे काम एकत्रपणे पूर्ण होऊ शकतो. गावात जाताना जो शिक्षक आहे BLO आहे त्याला अगर कुठलेही शाळाबाहेर विद्यार्थी लक्षात आला या कुठलेही बाल कामगार लक्षात आले तर त्याची माहिती प्रांत अधिकारीपर्यंत पोहोचवणार आहे जेणेकरून ते संबंधित विभाग त्याच्यावर योग्य म्हणजे नियोजन करता येतो. ही 1-2 गोष्टीबद्दल सूचना देण्यात आलेल्या आणि त्या अनुषंगाने योग्य रीती काम या ठिकाणी चालतं. आजच्या ज्या बैठकीमध्ये एकंदरीत कोणत्या विषयावर जास्त जोर देण्यात आला आहे? SIR वेळेवर पूर्ण करणे म्हणजे शुक्रवार संध्याकाळपर्यंत SIRची प्रक्रिया पूर्ण या तालुक्यात पूर्ण करणे दोन तालुक्यामध्ये ते आपलं मूल उद्देश आहे आणि आपला यही प्रयत्न आहे की SIR वेळेवर अगर पूर्ण झालं तर कुठलीही अडचण आपल्याकडे राहणार नाही. व्यवस्थितपणे पूर्ण करा त्याच्यावर लक्ष दिलं. दुसरी एक शॉर्ट आढावा याची पण घेतली. आपलं शिबिर आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर ते जो आता आपल्याला आयोजन करायचं आहे 22 ते 2 ऑगस्टच्या कालावधीमध्ये तो 27 आणि 22 या 2 दिवस या शिबिर आयोजन होत आहे. सर्व नागरिकांना माझ्या वतीने आव्हान आहे की आपण या शिबिरमध्ये आवर्जून उपस्थित राहावा. त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये असलेले जो काही गरजू लाभार्थी आहे जो गोरगरीब लाभार्थी आहे ज्यांना कुठल्या योजनाची लाभची अपेक्षा आहे कुठल्या दाखलेची अपेक्षा आहे जो आपल्या गावामध्ये असलेले जो म्हणजे अत्यंत गरीब असेल त्या लाभार्थी असेल त्याला विशेषतः या शिबिरमध्ये आणण्यासाठी आपण नियोजन पण करून दिलेलं आहे. तर या शिबिरमध्ये किमान मी यही टार्गेट दिलं की किमान 5,000 गरजू लाभार्थी ज्याला अदरवाईज त्यांच्यावर पूर्णतः दुर्लक्षित झालेलं असेल त्या लोकांना या शिबिरपर्यंत आपण आमंत्रित करू त्याला या ठिकाणी लाभ देऊ दाखले देऊ शासनाची योजना असेल त्याला जोडू. हा शिबिराचा मूळ उद्देश आहे आणि मोठ्या संख्येमध्ये लोकांनी यावा ही तो म्हणजे अपेक्षा आहे परंतु याच्यामध्ये लोक येताना त्या ठिकाणी विशेषतः जो अतिगरजू लाभार्थी आहे त्याच्यावर विशेष लक्ष असावं हे मूळ गोष्टी आहे. कुठली योजना कुठले दाखले याची मी एक परिपूर्ण यादी प्रांत अधिकारी तहसीलदारकडे पाठवलेला आहे आणि हा यादीचा विचार करून या सगळे योजना जो सगळे शासकीय विभागाची योजना आहेत त्यांनी या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावा. भरपूर योजना आजच्या डेटमध्ये ऑनलाईन आहे. ऑनलाईन योजना असेल तरी त्याची ऑनलाईन अर्ज त्या शिबिरमध्ये बसून आपण करून घेऊ ही आपला मूळ प्रयत्न आहे. काही ठिकाणी मुर्गी आणि अंडावाली परिस्थिती होतो. एक विभागाला जो डॉक्युमेंट पाहिजे ते दुसऱ्या विभागाला म्हणजे द्यावा लागतो परंतु त्या दुसऱ्या विभागाचे डॉक्युमेंट पहिल्यावर अवलंबून आहे. एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन पण जमवण्यासाठी यासारख्या शिबिरचा फार मोठा उपयोग झालेला आहे आणि आपला यही प्रयत्न आहे की गरजू लाभार्थीपर्यंत सगळ्या योजना आणि दाखलेचा लाभ पोहोचवायचा. थँक्यू. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2 सांगळे कॉम्प्लेक्स नाशिक हायवे चांदवड. मुख्य संपादक देवीदास जाधव. संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60.